फ्लो मध्ये टोपी पडून गेली. हे देखो अन अकॅडमी केव्हा जॉईन केली पण लहानपणी अंगणवाडीत. काही विषय नाही गाईस, फायनली पोहोचलो घरी. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. गाईज मस्तपैकी आंघोळ करून रेडी झालो आणि आता आमची चालली निघायची तयारी मस्तपैकी. फायनल आवराणीवर चालू आहे अँड फायनली निघतोय. सर्व वस्तू एकदम आठवणीने घेतलं आहे यावेळी. फक्त गाद्या आहे ते इथं ठेवलेलं आहे. ते रेड टॅपचं आपलं शूजचं बॉक्स आहे ते काय घेत नाही आहे. शूज आहे म्हणून दिस महिले ओके इग्नोर इट. बाकी आता आम्ही निघतोय आणि रूममध्ये पूर्ण आवाज घुमायला लागला. आमच्या ज्या वस्तू होत्या सर्व घेतल्या आहे म्हणून बूम असा आवाज यायला लागला. आणि ओम घ्यायला येणार होता म्हणे, मी येतो म्हणे, पण म्हटलं नको तो येईल परत मग आम्ही जाऊ. त्याच्यापेक्षा म्हटलं आम्ही पण असं पण गाडीवरतीच जायचं आपल्याला पण. बट म्हटलं येतो आम्ही पण. तर तो आपला सकाळला वेट करतोय. त्याचे 2 फोन होऊन गेले सकाळपासून. अँड जाऊ आता. थोडं इमोशनल वाटतं इथं आता जातोय तर. बाकी 2 वर्ष इथं या रूमला हां नाशिकला. काही नाही रे, मी पण तसं काही नाही. मी तर 3-4 वर्षापासून होतो. हां इकडं समोरच रूम होता. बाकी आता गुड बाय करतो रूमला अँड निघतो हळूहळू. आपण असं पण गाडीवरच चाललोय. आणि हा आपला लुक राहणार आहे फुल्ली पॅकेट बॅग अँड ही बॅग. आणि फायनली जाऊ आपण आता अँड चलो हॅपी जर्नी. आणि एवढीच इच्छा आहे आनंदात प्रवास व्हावा. बाय बाय रूम, ब्युटिफुल रूम यार. गाईज आता थोडा ब्रेक घेतला आहे. मस्तपैकी नाश्ता वगैरे करून घेऊ म्हटलं आता. हे बा मस्तपैकी सँडविच वगैरे मागवले. डुंगर कुला चटक गया के गाईज. मोहितचा कुला चटकून गेला आता. मोहितचा कुला चटक गया आहे. तर आता मस्तपैकी थांबलो आहे. हे बा आपली गाडी इकडे लावलेली आहे, सिक्रेट गाडी. बाकी आता मस्तपैकी नाश्ता वगैरे करतो अँड वातावरण एकदम भारी यार. प्रवासाला इतका आनंद येतो आहे ना. मस्तपैकी मी हेडफोन लावून घेतो अँड ड्रायव्हिंगला एकदम मस्त वाटते. बाकी थोडंसं ऊन आहे बट काही विषय नाही. पण रस्त्यांचं काम बऱ्यापैकी होत आलं आहे आणि जिथं काम चालू आहे तिथं जबरदस्त ट्रॅफिक आहे. आता यातून पुढे आम्हाला इतका धुळीचा रस्ता लागणार आहे ना पूर्ण. आम्हाला ओळखलं जातो कारण इतकी धूळ लागणार आहे तोंडाला. बघू आता बाकी. आणि पहिले खाऊन घेतो. बाईसाहेब थोडी भूक तर लागली आहे. सँडविच एकदम एकच नंबर आहे बाई. काय कढी, इकडे काय ही चटणी आहे, वेगळीच चव आहे. देशी सँडविच आहे एक नंबर. आवडलं का तुला? फायनली काय आपला नाश्ता वगैरे कंप्लीट झाला आहे आणि एकदम मजा आ गया भाई एकदम. बाकी आता पुढची जर्नी आपण कंटिन्यू करू. इथे काहीतरी लागलं आहे. चष्माचं झालं आहे पांढरा. मी ते आत्ता पाहिलं यार. तो पोरगा आलाय पाहिलं. रूम पाहिला आलाय का? रूम पाहिला, पब्लिक आली रूमला. मी रूम सोडून दिलं नाही, नंबर देऊन ठेवले यांनी सगळे. मला फोन करतात काही विषय माझ्या बरं दिला नाही. मी तर ब्लॉक केला असता पाहिजे. तर आता मस्तपैकी पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करू. चलो चलते. टोपी पडून गेली. हे देखो बेकार सीन. जोरात जायचं कामच नाही वरती. म्हणजे टोपी तर लिफ्ट घेतली वरती पाहायचं कामच नाही. वरती पाहिलं का टोपी गेली हायवेवर. चलो फाइनली पोचलो है. आणि ओम आपल्याला घ्यायला लागला. जिसकी गाड़ी थी उसको वापस दे दी हमें. लेके आए फिर उसको परत दे दी. अब जा रहे. आणि ओम येता येता एक किस्सा झालेला आहे. मोहित काकूला चटक आहे म्हणजे काय डायरेक्ट गाडीवर आला ना
खालून डायरेक्ट सस होऊन गेले बेकार मजा आली. पण चहा पाणी थांबायचंय का काय अडचण नाही, थांबून जाऊ ना. 5 वाजून गेले काहीच. 1 वाजता निघालो होतो, हळूहळू ब्रेक घेत आलो आणि धूळ इतकी जबरदस्त होती, पूर्ण धूळ विचारलेला होतो. इथं चहा घ्यायचा हो, टपरी पे चाय पिले थे गाइस. अरे बापरे, खरंच चहा प्यायचा यार. क्यों? गाडी सेफ्टी करायला होती मला आधी. एक बाजूला घेतो का तुझा? मग तू एक विचार केला, आपण चहा प्यायला आलो. चहा एवढी मागे रे, आता एवढा लांब पाय पाय कोण जाईल? तू त्याला बोलू का गेला? काय रे, गाडी वॉश केली? थँक्यू. 1 मिनिटात गेले. काय रे, केव्हा केली? काय बटेश ए ओम्या, गाडी काय चमकते एवढी? अरे बाप, काय रे वॉश केली? टायर बदलले वाटतं. टायर बदलले? बेबी को वॉश किया है क्योंकि टायर बदलले. जाने वाली है कल किधर जाने वाली है? एक ठिकाण ते सांग ना. ते सांगायचं नसतं, देवाचं असतं. ते मला तू काल सांगत होता आपल्याला गाडी लावायची एका ठिकाणी. सिरेमिक कोटिंग लावायची. उद्या सिरेमिक कोटिंगला गाडी लावायची. उद्याचं काहीतरी सगळं नियोजन बनणार आहे काहीतरी. त्यासाठी गाडी तिला मस्त आता मेकअप बिकअप केलेला आहे. आता मेकअप केला आहे. चहा बी घेतो काही आता थोडंसं चिल करतो. आता आम्ही चिल मारतो थोडं आम्ही. जी बॅक टू कार. आता चाललोय फायनली घरी आणि नाशिकला फायनली टाटा बाय बाय केले. मग आता आपला नाशिकचा कॉन्टॅक्ट थोडासा कमी होऊन जाईल. गेलो मी तर 1 डे रिटर्न किंवा इकडे तिकडे. फायनली आपले जे ठिकाण होतं, निवासस्थान होतं, ते आपण थोडंसं आता गमवलंय. ती गोष्टला काही विषय नाही, गमवलं नाही आहे. परत जाऊ एक नवीन जोशामध्ये. परत कधी जाणं होतं, आता चक्रा चालू राहतील. बट असं फायनली डायरेक्ट रूमला. परत आपल्याला एखाद वेळा जर काही ठरलं तर आपण परत एकदा रूम करू. भाई साथ में रहेंगे सभी करेंगे. बाकी काही नाही. आता जातो घरी, मोहितला सोडायचं आहे आणि मी तर थोडा झोपणार आहे आता. कारण की इतका जबरदस्त अंग दुखते, बॉडी इतकी पेन करणार आहे ना जबरदस्त. गाडीची डायरेक्ट शिप पूर्ण ते पाठ कंबर असं दुखतंय ना जबरदस्त. आता जातो आणि शूटर गावर बघतोय एवढा. अरे मग शूटर नकार बघतोय मोहित म्हणजे. हा राहू चल, एवढ्या बॅग माझ्या बाकीच्या. येतो आजी नंतर कधीतरी. हे काय आपला मित्र निश्चय ना बा. मोहितची आजी आहे बरं का. येणार भाऊ, चहा पी घे. येतो निवांत आजी. येतो बरं का. गमत. बाय बाय. काळजी घे. चांगलं सांगते, अभ्यास करा. मग आता लटकेलचे तो चांगला अभ्यासले. येतो ना निवांत. आता मला बी घरी वाट पाहत आहे. आताच घेतला ओमच्या घरी चहा घेतला आपण. येतो आजी, काही नाही निवांत 100% आईल ना मित्र आहे. इकडे काय म्हणता आजी? हा बजेट ब्लॅक केले ना फुल. बसलो जीवन काम एवढं कमर मोड सर्यावर काय बर का बा? अभ्यास माझी कर मम्मी बरं बरं का. तुला सांगे राहिली. हा ना माझी मम्मी. तो बी बरं का. हा ना मी बी करेल अभ्यास. अभ्यास करा. हा. हॅलो. आता दुसरं काही नाही. आधी काय रूम बी आता इकडेच राहत होतो आम्ही. आता ऐकी जाशात. बसले आता काय आलं? पेपर कोण अर्चित आला आता नाशिक वाढून गेली. हा काहीच नाही, फक्त गाडी आहे. कुठे जाऊ? गाडी आता एका दिवशी गाडी गेली का टाकून आलो. घरी आल्यावर कसा पट्ट्या राहून गेला बा काहीच. काहीच नाही आता. परिस्थिती तशी. जसा की एकदम संगीत आलो आहे 2025 ची तळी मध्ये दिसणार आता. येऊ का? पाहू ना. बाय बाय. हो मला बेकार राग आलाय पण तुझा. अरे एकदम राग. आता- तू मला घ्यायला आलेली नाही हे आज. बघ आता मी आता बोललो असतो. बोलण्यासारखं खूप काही आहे, काय पण मग आपण लोकांना चांगले वाटतो म्हणून काही बोलत नाही मी. म्हणजे नाही तर दुनियावरचा खौटे आता मी म्हणजे तू पहिल्यासारखा- कशा बोलतो कशाबद्दल आहे पण तू? अरे
तुला मी बोललो होतो मी येतोय असं तू नाही बोलला तर मी काय करू. पण तुझं काम होतं ना तरी बी काय रे मॉम फोन येत आहे काही जाता नुसते पण तुझं काम होतं ना मी नाही बोललो तरी बी यायला पाहिजे होतो तू. हा मग ते म्हणा वाडी अरे बापरे फोन हॅलो रस्ता अजून इतका जबरदस्त आहे आता काय? गाडी धुतली येतोय ना अँड ऑफ रोडिंग घरी आता गावात आहे. मला बी येऊन गेला एक फोन हा वाव सनसेट आरची ती चालेल बोला पाडायची म्हणे घराला का बरं भूक दे ते ड्रिल नाही घरी टनेल बनवायची आता डायरेक्ट मुंबईला निघेल का इथून डायरेक्ट निघालो मुंबई नाक्यावर बनवायची नाक्यापर्यंत कारण सध्या तेवढं बजेट नाही एवढं 1000 कोटीचं सध्या बरं. 100 कोटीचं बजेट हजाराचं बजेट आहे का सध्या नाही 100 कोटीचं आहे हा. आपल्याला ते खिशात बी पाहिजे नाही बरं. सगळं खर्च करून द्यायचे आपल्याला काही गव्हर्नमेंट देत नाही ना हा ना रे आपल्याला स्वतः करावं लागतं रे अजून जीएसटी वेगळा लागतो का रे बाबा? मग आता 100 मागे 100 50 खाऊन जाते 30 रे एवढे नाही 70 नाही ना भाऊ आता 43% आहे ना भाऊ अरे बा मग सोपं नाही त्यांचे 57 कोटी राहतील मग 57 मध्ये काय काय करायचंय अजून टनल बाकी काम टनल माझं जवळपास 30 कोटी घुसून होतं. मजुरांचा खर्च वेगळा चलो फायनली आलोय गावात म्हटलं सोडलं आता रूमला आपलं सॉरी अरे बाप रूमची आठवण आहे रूमची आठवण अजून पण तोंडात आहे यार किती एन्जॉय केलाय एन्जॉय फायनली गुड बाय करून आलोय दिल पे पत्ता रखे गाईस दिल से बुरा लग रहा है काही नाही जातो घरी मस्तपैकी घरचं वातावरण पाहतो काय आहे काय नाही चालेल घरचे बी खुश होऊन जाते आता आला भाऊ त्याचा हो हा काय अर्थ नाही ना. हो चला पोचलोय फायनली घरी ए बोई काय रे काय केलं? अरे तुझी अन अकॅडमीची बॅग पडली काय काय माहिती त्याच्यात काय आणलंय तू त्या बॅग मध्ये असेल तर काहीतरी ठेवलं तू अन अकॅडमी केव्हा जॉईन केली पण लहानपणी लहानपणी अंगणवाडीत काही विषय नाही गाईस फायनली पोचलो घरी हा आत्ता धुतली ते मोहितला सोडायला गेलो होतो ना ते तिकडे होऊन गेले सर पाणीमध्ये हा चिकल आहे पूर्ण चलो थँक्यू थँक्यू गाईज विजिट अगेन विजिट अगेन ओके बाय बाय हो चालेल हाय जाय नाही येईल निवांत तो दिसत बी नाही काही तर बाय करतो बरं का आपण दिसत नाही कॅमेरामध्ये लो जी फिर से एक बार चाय और फायनली ॲट होम टाउन तर आता फायनली गाईस मी आहे घरी आणि मस्तपैकी घरचा चहा पितोय बाहेर किती बी चहा प्या घरचा चहा तो घरचा चहाच राहतो तर आता इथून आता माझी लाईफ पूर्ण चेंज होणार आहे म्हणजे आधी पण घरीच राहायचं बट आता तिथून आलो इथून आता रुटीन बसायला लागतील थोडे दिवस बाकी आता नवीन एक रुटीन राहील नवीन लाईफस्टाईल आता सगळं चेंज होईल तर मी तर खूप एक्सायटेड आहे घरून ब्लॉग बनवत जाईल आता मी घरी राहून मस्तपैकी जेवढं मला खूप एक्सायटेड आहे बाकी जाऊ द्या तर मग बघू पुढे काय होतं आणि ह्या व्लॉगला एंड करायची वेळ येऊन लागली आता म्हणून हा व्लॉग करतो इथंच एंड आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असणार सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय